नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला माझ्या छोट्याशा गार्डनची टूर देणार आहे. म्हणजेच माझ्या फ्लॅटला असलेल्या गॅलरी किंवा बाल्कनीची टूर देणार आहे. कशी आहे, त्यात काय कसं ठेवलंय ते सांगणार आहे. पण त्याआधी क्लिनिंग करणार आहे. खूप दिवस झाले साफच केली नव्हती गॅलरी आणि पाऊस खूप पडला, त्यामुळे सगळी गॅलरीमध्ये ना कचरा झाला होता. तर आज सकाळी उठल्यावरती वरचं स्कूलचं आवरून दिलं. त्याची एक्झाम चालू आहे, त्यामुळे काही टिफिन द्यायला लागत नाही, म्हणून त्याला थोडंसं स्नॅक दिलं आणि तो स्कूलमध्ये गेला. 2 तासामध्ये तो घरी पण येतो पेपर देऊन. त्याच्या पप्पाला तर सुट्टीच होती आज शनिवार असल्यामुळं. त्यामुळे आज घरातील कामांची काहीच घाई नव्हती. त्यामुळे ही सगळी कामं घरातली पाठीमागं ठेवून मी ना हे गॅलरीचं काम करायला घेतलं. त्यांनीसुद्धा देवपूजा करून घेतली, अंघोळ वगैरे करून. ते पण मदत करायला आले. दोघांनी मिळून एखादं काम केलं ना की ते खूप पटकनी होतं. एकत्र वेळसुद्धा जातो दोघांचा. तर मी अंघोळ केली नव्हती. मी सगळं झाल्यावरच अंघोळ करणार होते आणि नाश्ता पण आम्ही ना हे सगळं काम झाल्यावरच करणार होतो. तर मला झाडांची खूप आवड आहे, त्यामुळे मी बरेच झाडं लावले आहेत. आता आपण शहरात राहत असतो ना, तेव्हा फ्लॅटमधील गॅलरीच आपल्या घराचं अंगण असतं, असं मला वाटतं. कारण फ्लॅटमध्ये गॅलरी अशी जागा असते, जिथून आपण बाहेरचं पाहू शकतो. गॅलरीमध्ये चहा पिऊ शकतो, त्यानंतर सगळ्यांसोबत बसू शकतो, एखादं पुस्तक वाचू शकतो. छोटी-मोठी कामंसुद्धा गॅलरीमध्ये बसून करू शकतो. आजूबाजूचं सगळं काही पाहू शकतो, झाडं, पक्षी, सूर्य, सगळं काही हे गॅलरीमधून तर दिसतं. म्हणून तर हे आपल्यासाठी ना हे अंगण असतं. दरवाजा सारखा बंद, खिडक्या बंद, मग बाहेरचं जग कसं दिसणार? सारखं तर खाली जाऊन बसू शकत नाही आपण. गॅलरीमध्ये तर बसू शकतो ना. त्यामुळं माझी फेव्हरेट जागा आहे. जिथे मी सकाळी उठल्याच्या नंतर ना बाहेर जाऊन बसते गॅलरीमध्ये, मस्त पाणी पिते, चहा पिते आणि ह्या गॅलरीमधूनच येणारे जाणारे आमचे पाहुणेसुद्धा दिसतात. जर कोणी घरी आलं तर गॅलरीतूनच दिसतं की आलेले आहेत खाली म्हणून. त्यामुळे ही गॅलरीची जी जागा आहे ना ती माझी खरंच खूप फेवरेट आहे. आणि आज झाडांची कटिंगसुद्धा करायची होती. झाडांची जी वाळलेली पानं झालेली आहे, खराब झालेली पानं आहे ना ती सगळी काढून टाकायची होती आणि झाडांची कटिंग केली ना झाडं चांगली होतात. आता गॅलरीसुद्धा धुवून काढायची होती पाण्याने. पण आधी ही सगळी नेट आहे ती व्यवस्थित लावून घ्यायची होती. आता हे काम करताना अजिबात कंटाळा येत नाही, कारण हे आवडीचं काम आहे आणि हे काम करताना ना खूप समाधान मिळतं. आता ज्या कामात आपल्याला आनंद मिळतो ना ते काम आपण करत राहिलं पाहिजे. आम्ही शेतकरी, लहानपण सगळं शेतीमध्येच गेलं आणि आता शहरात राहतोय तरीसुद्धा शेतीची आवड मात्र तेवढीच आहे. कधी गावाला गेलो ना तर शेतामध्ये आवर्जून जातो. काम करायला नाही गेले ना मी तरीसुद्धा शेतामध्ये फेरफटका मारते. काय आहे शेतात, काय नाही ते पाहते. आणि आईवडिलांना आवड असली ना की मुलाला आपोआप लागते. आता वरच्या पप्पांना सुद्धा शेतीची खूप आवड आणि मला पण शेतीची खूप आवड. त्यामुळे आमच्या मुलाला सुद्धा ना शेतीची आवड लागलेली आहे. वरसुद्धा झाडांची ना खूप काळजी घेतो. तो झाडांना कधी-कधी पाणीसुद्धा देतो. कधी-कधी तर फळांच्या बियांची रोपंसुद्धा तयार करतो. कुंडीमध्ये बिया टाकतो आणि त्याचं झाड तयार झालं की गावाला नेऊन त्याच्या बाबाला देतो आणि सांगतो की आपल्या शेताच्या कडेला लावा. आता हे ना वरच्या बाबांना सुद्धा खूप आवड आहे झाडांची. त्यांनी सुद्धा गावाला ना खूप अशी फळझाडं लावलेली आहे शेतामध्ये. आता आम्ही जेव्हा गावाला जाऊ ना तेव्हा वरसुद्धा शेतामध्ये जात असतो. आईवडिलांना आवड असली की मुलांमध्ये ना ती आपोआप लागते आणि मुलांनासुद्धा झाडांचं महत्त्व समजलं पाहिजे. ज्या झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो. मुलांनासुद्धा ना थोडंफार कळलं पाहिजे की झाडांना पाणी द्यायचं. आता वरद कधी-कधी ना स्वतःच ना झाडांना पाणी देतो. तो फुलं वगैरे अजिबात तोडत नाही, विचारूनच झाडांची फुलंसुद्धा तोडतो. झाडं ही निसर्गाने दिलेली सर्वात सुंदर आणि अमूल्य भेट आहे. ती आपल्याला शुद्ध प्राणवायू देतात. आपण सोडलेला कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन पुन्हा ते आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन देतात. म्हणूनच झाडांना पृथ्वीचे ना फुफ्फुसं असं म्हटलं जातं. झाडे हवा शुद्ध ठेवतात आणि वातावरणातील तापमानही कमी ठेवतात. उन्हाळ्यात आपण झाडाखाली उभे राहतो, किती थंड आणि गारवागार वाटतं ना. त्याचवेळी इमारतीमध्ये ना किती उष्णता जाणवते याचा अनुभव तर आपण घेतच आहोत. बाल्कनीची सगळी साफसफाई करत असताना ना मी जी सगळी सुकलेली पानं होती ना ती सगळी काढून टाकली. त्यानंतर झाडांची छान अशी कटिंग पण केली, म्हणजे ती झाडं छान होतील. आणि हे सगळं करत असताना मनात माझ्या सहज विचार आला की आपण झाडांकडून किती काही घेतो ना, त्या बदल्यात आपण त्यांना काय देतो? आपण फळं खातो झाडांची, त्यानंतर फुलं पण घेतो झाडांकडून, शुद्ध अशी हवा पण घेतो. पण त्या बदल्यात आपण काय देतो? तरीसुद्धा त्यांची काहीच तक्रार नाही की त्यांना पाणी हवं आहे, तहान लागली आहे किंवा त्यांना वारा लागतोय, त्यांना भूक लागली, असं ते कधीच आपल्याला सांगत नाही. कारण ते नेहमी देतच असतात इतरांना. फुलांचा सुगंध देतात, फळांचा गोडवा देतात आणि आपण माणसं मात्र कधी-कधी त्यांनाच तोडून टाकतो मुळापासून.
तर आपल्या मुलांना ना झाडांबद्दल ना महत्त्व सांगितलं पाहिजे आणि गरज असेल ना तर त्याची कटिंग करा झाडांची, पण ती झाडं ना डायरेक्ट मुळापासून नका काढून टाकू. आता झाडं ना खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात, शहरांमध्ये तर पाहायलाच मिळत नाही, कुठंतरीच पाहायला मिळतात. पण गावाकडं सुद्धा ना माणसं झाडांचा वसवा होतो शेतीला म्हणून ना झाडं तोडतात आणि झाडं फक्त जिथं जंगलं आहेत ना तिथं फॉरेस्टच्या एरियामध्येच झाडं पाहायला मिळतात. पण आपल्या शेताच्या कडेने सुद्धा ना मोठी मोठी झाडं तयार केली पाहिजे, कारण त्यांनी ना हवा शुद्ध राहते आणि आजूबाजूचं वातावरण सुद्धा ना थंड राहतं. नाहीतर उन्हाळ्यात आपण पाहतोच किती सगळं ऊन लागतं. उन्हामध्ये ना एवढ्या गरम वाफा लागतात की ते ऊन आपल्याला सहन होत नाही आणि त्यावेळी असं वाटतं की चला थंड असं झाडाखाली जाऊन बसू. त्यावेळी मात्र आपल्याला झाडांची आठवण होते ना. बरोबर वाटतंय ना माझं हे बोलणं तुम्हाला? आता ही गॅलरीतली सगळी झाडं ना मी एका बाजूला ठेवून घेतली. त्यानंतर ना 2 बकेट पाणी घेऊन आली आणि ही सगळी गॅलरी ना एकदम स्वच्छ अशी धुवून काढली. आता या गॅलरीमध्ये काही काही डाग पडलेले आहेत, ते ना घासून पण निघले नाही. मी माझ्या परीने ना सगळी व्यवस्थित घासून काढली, पण जिथं काही थोडेफार डाग होते ना ते तसेच राहिले. आता ही झाडं ना ही एका साईडलाच खूप छान वाटत होती, पण आता ही मी एका बाजूला ठेवू शकत नाही, कारण लहान मुलं असली की ती कधी गॅलरीच्या वरती चढतील ना, काही त्यांचा नेम नसतो. पण अशी समोर झाडं लावून दिली ना की इथं वरतला अजिबात चढता येत नाही. त्यामुळेच ना ही झाडं ना आत्ता अशी दिसतात, पण नंतरून ना पाहायचालच तुम्ही की मी ही झाडं ना कशी लावते. आता मी ना एवढी झाडं माझ्या गॅलरीत केलेली आहेत. आता जेवढी जागा आहे तेवढीच लावलेली आहे आणि मला आवडतं रोज झाडांना पाणी घालायला. झाडांना फुलं आली ना तर खूपच आनंद होतो. माझ्याकडे ना जास्वंदीचं जे झाड आहे त्याला तर एवढ्या कळ्या आल्या होत्या पाठीमागं ना, त्याची फुलं ना मी देवाला वाहत होते. त्यानंतर मोगऱ्याला सुद्धा भरपूर आले होते. कढीपत्त्याचं झाडसुद्धा माझं एवढं छान झालं होतं ना की तोच कढीपत्ता मी माझ्या भाजीमध्ये टाकत होते. म्हणजे शहरामध्ये राहून सुद्धा आपण ना अशा छोट्या छोट्या गोष्टी ना जपू शकतो. म्हणजे जर आवड असेल ना झाडांची तर आपण हे करू शकतो आणि एकदम फ्रेश असं ना आपल्या गॅलरीमध्येच आपण ना उगवू शकतो. फुलं भाज्या वगैरे सुद्धा उगवू शकतो. आता मी भाज्या वगैरे तर नाही इथं काही लावलेल्या, पण माझ्याकडे एवढ्या कुंड्या आहेत. तर आता ह्या सगळ्या कुंड्या ना मी ह्या बाजूला ठेवून घेणार आहे, कारण इथं ना वरच चढतो वगैरे त्यामुळं. तर इकडं कुंड्या लावल्याच्या नंतर ना त्याला तिथून चढताच येत नाही. तर हे पहा इतकी सुंदर अशी गॅलरी दिसत होती ना की असं वाटत होतं तर ही गॅलरी ना अशीच राहावी, खराबच होऊ नये, यामध्ये कचराच होऊ नये. पण रोज धूळ येणारच, कचरा होणारच. त्यामुळे ना रोज मला ती ना थोडी थोडी साफ करायलाच लागणार. रोज तर मी झाडत असते ना आणि दिवसाआड पाणी पण ओतते, पण असं डीप क्लिनिंग ना गॅलरीची कधीतरीच करते. तर आज ना खूप छान वाटत होतं. एकदम वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी वाटत होती. झाडं एकदम छान असे कटिंग झालेली होती झाडांची सुद्धा. आणि हे पहा माझ्याकडं कोरफडसुद्धा आहे. तर भरपूर अशी झाडं आहेत. त्यानंतर ब्रह्मकमळ पण आहे आणि मी वाट पाहत आहे की त्या ब्रह्मकमळला ना कधी फुल येतंय. आता चला गॅलरीची टूर देते की गॅलरीत काय आहे. हा जो एक धान्याचा डबा इथं मी ठेवलेला आहे, त्यानंतर कांद्याचं आहे ते पण ठेवलं आहे. पुसायचे मग वगैरे सुद्धा इथं गॅलरीत एका बाजूला ठेवले. त्यानंतर इकडं सगळी झाडं ठेवलेली आहे. त्यानंतर ह्या कोपऱ्यामध्ये ना गॅसची टाकी, न लागणाऱ्या पायपुसण्या वगैरे त्यासुद्धा इथं ठेवलेल्या आहे आणि एक्स्ट्राची जी पुसायची कपडे असतात ना ते ठेवलेले आहे. इकडं वरती ना मी इथं लसूण ठेवलेलं आहे आणि गॅलरीमध्ये असं मोकळ्या हवेमध्ये लसूण कांदे ठेवले ना की ते लवकर सडत नाही, म्हणून नेहमी ना गॅलरी जर असेल ना तर तिथंच ठेवायचं. आणि गॅलरीची सगळी साफसफाई होतपर्यंत ना वरच्या स्कूल सुटायचा टाईम झालता. मग वरच्या पप्पाच वरदला आणण्यासाठी गेले आणि तोपर्यंत मी इथं गॅलरीतच उभे राहिलेले होते. तर आम्ही खूप नशिबान आहे की आम्हाला शहरात राहून पण ना शेती आणि ही झाडं पाहायला मिळतात, कारण आमच्या सोसायटीच्या बाजूलाच ही शेती आणि झाडं आहे. त्यामुळे गॅलरीत उभं राहून ना जरा वेळ इथंच मी ना पाहत बसले. कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.